नमस्कार, कसे आहात सगळे? माहिती, गप्पा आणि मनोरंजन अशा अस्मी या चॅनलच्या दुनियेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आजूबाजूला वावरताना काही व्यक्ती अचानक अशा आपल्याला भेटतात की जेव्हा आपल्याला म्हणावं असं वाटतं, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. या व्यक्तींमध्ये असलेले कलागुण आपल्याला आनंद देऊन जातात, आपल्याला आश्चर्यचकित करून जातात. अशीच एक व्यक्ती माझ्या शेजारी आज बसलेली आहे, नीता, माझी नवीन मैत्रीण. अक्षर ग्रंथ प्रकाशन आजराब ही जी लहान मुलांसाठी अल्पमूल्य दरामध्ये पुस्तकं प्रकाशित करते, या संस्थेतर्फे 2024मध्ये मराठी काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली होती. मराठी राजभाषा दिनानिमित्त लहान मुलांपासून खुल्या गटापर्यंत ही स्पर्धा होती आणि खुल्या गटामध्ये या नीताला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं कविता सादरीकरणासाठी. अतिशय जाणकार व्यक्तींच्या हस्ते हे पारितोषिक मिळालं आणि अत्यंत गोड गळ्यात तिनं कविता सादर केली. मग म्हटलं की सेलिब्रिटींच्या मुलाखती आपण पाहतो, ऐकतो TV चॅनल्सवर, तर सामान्यातली ही एक सेलिब्रिटी, कस्तुरी मृगासारखी, स्वतःच्या कस्तुरीचाच तिला कदाचित गंध नसावा, तर मग तिच्याबरोबर आपण एक भाग नक्की शूट करूयात आणि तिच्याकडनं, तिच्याच गोड गळ्याच्या आवाजामध्ये आपण एक कविता नक्की ऐकूयात. तुझ्याविषयी मला माहिती सांग. नमस्कार मॅडम, माझं नाव आहे नीता चेतन हरे. मी कासार कांडगाव या गावची रहिवासी आहे. सध्या मी व्यंकटराव प्राथमिक स्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्यासमोर बीज अंकुरे अंकुरे ही कविता सादर करत आहे. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या राती चंद्र किरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अंकुराचे होता रोप, होई रोप त्याचे झाड, मुळ्या रोवूनी रानात उभे राहील हे खोड. निळ्या भाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू. फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहारू. क्षणभरी विसावेल वाट सरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळरानी. या कवितेनं ती जसजशी म्हणायला लागली तसतसं मन तरंगत तरंगत लहानपणामध्ये गेलं. लहानपणी TV वर एक सिरियल पाहिली होती, काही दर्जेदार सिरियल्स किंवा पुस्तकं, काही दर्जेदार कथा
मूव्हीज याचा आपल्या मनावर छाप पडलेला असतो. गोट्या नावाची मराठी सिरियल त्यावेळेला टी व्हीवर असायची आणि त्याचं टायटल सॉन्ग होतं हे. आणि मला वाटतंय ती जे काम करते, लहान मुलांसाठी शिकवते ती शाळेमध्ये, तिचं काम आणि हा एवढा निसर्गरम्य परिसर या दोन्हीला अनुसरून एवढं समर्पक, याच्या इतकं समर्पक दुसरं गाणं कदाचित नसेल. लहान मुलांमधल्या बीजाला, ती जी बीजस्वरूप लहान मुलं आहे त्या बीजांना खत पाणी घालण्याचं काम तुमच्यासारखे शिक्षक करतात आणि तुमच्याकडूनच त्यांची निगराणी होते पालकांच्या साथीनं, तुमच्यासारख्या शिक्षकांच्या साथीनं. आणि मग ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं वृक्षामध्ये त्यांचं रूपांतर होतंय. अत्यंत सुंदर कविता. मधुकर आरकडेंची ही कविता आहे. आणि आणखीन एक कविता मला तुझ्याकडून नक्कीच ऐकायला आवडेल, कारण मन भरलेलं नाही आहे आमचं अजून. ठीक आहे. मी आता तुमच्यासमोर सग पाचपोळ यांची हंबरून वासर आले वा ही कविता सादर करेन. तर हंबरून वासर आले चाटती जवा गाय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय. तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. तवा मले तिच्या मंदे दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या व तो जवाताना. दुष्काळात मायचा माझ्या अटला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय. तवा मले पिठामंदी दिसती माझी माय. अरे दिसती माझी माय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय. तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. अरे दिसती माझी माय. कन काट्याचा याला माय जाई राणी. पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. कन काट्याचा याला माय जाई राणी. पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय. तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय. अरे दिसती माझी माय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय. तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. अरे दिसती माझी माय. बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमणं. बस झालं शिक्षण आता हाती घेऊ दे काम. बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमणं. बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम. शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय. तवा मले मास्तर मध्ये दिसती माझी माय. अरे दिसती माझी माय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय. तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. अरे दारू पिऊन मायला माझ्या जवा मारी बाप. धर थर थर कापे अन लागे तिला धाप. कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय. तवा मले गाई मध्ये दिसती माझी माय. अरे दिसती माझी माय. हंबरून वासर आले चाटती जवा गाय.
तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, अरे दिसती माझी माय. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी. भरल्या डोळ्या कधी पाहिन दुधावरची साय, तवा मले साई मंदी दिसती माझी माय, अरे दिसती माझी माय. हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, अरे दिसती माझी माय. म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तिची ओटी, पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायेच्या पोटी. म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी ओटी, पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायेच्या पोटी. तुझ्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, तवा मले पायामंदी दिसती माझी माय, अरे दिसती माझी माय. हंबरुनी वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, अरे दिसती माझी माय. वा, खूप खूप छान. हीच कविता तिनं त्यावेळेला पण सादर केली होती आणि त्यावेळेला तिथे असणाऱ्या परीक्षकांनी पण हेच मत व्यक्त केलं होतं की जी कविता गाणी लोकांच्यापर्यंत आधीच पोचलेली आहेत, ज्यांनी आधीच लोकांचा ठाव घेतलेला आहे, मनाचा ठाव घेतलेला आहे, ते परत आपण सादर करणं आणि तितक्याच सादर करण्याला सुद्धा एक चॅलेंज असते. फार सुंदर वाटलं हे गाणं परत एकदा ऐकायला. आणि साधेपणा परिणामकारक खूप असतोय आणि साधेपणातच किती सौंदर्य असते. कुठल्याही म्युझिकची आत्ता आम्हाला साथ नाही आहे. जे काय आहे तो निसर्ग आहे, जे काय आहे तो तिचा आवाज आहे आणि पूर्ण असं म्हणतात भरलेली शांतता आहे. पण आम्हाला तरी खूप छान वाटलं ही गाणी तिच्याकडनं ऐकायला आणि तोच आनंद तुमच्यापर्यंत पण पोचला असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि तिच्याकडून जर तुम्हाला परत काही गाणी ऐकायची असतील तर मात्र तुम्ही मला कमेंट करून कळवायला पाहिजे. तुला काही सांगायचं बोलायचं? खूप खूप धन्यवाद मॅडम. आजपर्यंत मी अशीच गाणी गुणगुणत होते शाळेमध्ये सुद्धा. आणि शाळेमध्ये लहान मुलांना शिकवण्यात खूप आनंद वाटतो. अशीच गाणी गुणगुणत होते. पण आज पहिल्यांदाच तुमच्या मुलाखतीद्वारे आज मी गाणं सादर केलं. त्यामुळे तुमचे खूप 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 धन्यवाद. अरे असं आपण कुठलंही काम करत असू देत पण स्वतःच्या आत्म्याला प्रसन्न करणाऱ्या काही गोष्टी असतात की जिथं कुणाच्याही कदाचित संगतीची गरज नसते. तर अशा काही गोष्टींचा शोध स्वतः घ्यायलाच पाहिजे. त्यातून जर दुसऱ्याला आनंद देता आला तर तो द्यायलाच पाहिजे. तर तू तुझ्या या कलागुणाला नक्कीच तू खतपाणी घालव आणि त्यातून तू असाच स्वतःला आणि दुसऱ्याला आनंद देत जा अशी मी तुला शुभेच्छा देते. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.